30 सप्टेंबर 2025 रोजी आश्रमशाळेच्या ज्या मुलींना सोमतवाडीच्या जेवण पाठवलं त्या राजमाच्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या अशा प्रकारचं त्या ठिकाणच्या मुख्याध्यापिका यांनी पत्र दिलं आणि त्याच्यामुळे तिथे दिलेलं पत्र नंतर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई हे संपूर्ण प्रकरण दडपत आहेत अशा प्रकारची टीका करत दत्ता गवारी यांचं 10 तारखेपासून जुन्नर या ठिकाणी उपोषण सुरू आहे. आता त्या राजमाच्या भाजीमध्ये आळ्या होत्या, आळ्या सदृश काही वेगळं काय होतं का हे सांगण्यामध्ये म्हणजे हे सांगण्याचा मला अधिकार नाही किंवा त्यातलं माझं नॉलेज पण नाही. आता ज्या ठिकाणी स्वयंपाक बनवलं जातो म्हणजे कोटमदरा या ठिकाणी हे सेंट्रल काय म्हणतो आपण याला सेंट्रल किचन. आता ह्या सेंट्रल किचनमध्ये स्वतंत्र लॅब आहे, प्रयोगशाळा आहे. आता 30 सप्टेंबरला त्या ठिकाणी नेमकं सोमतवाडीला जेवण कुठलं पाठवलेलं होतं, भाजी कुठली होती, कुठले कुठले पदार्थ दिले होते आणि त्याची तपासणी झाली होती का. आणि जर तिथे त्या राजमाच्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या तर ते सॅम्पल परत आले होते का, त्याची तपासणी झाली का, नेमकं प्रकार काय आहे हा आपला सगळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न आहे. आपण ना या किचन चालकाची बाजू घेत किंवा जे उपोषण करतात ना त्यांची बाजू घेत ना देसाई साहेबांची वकिली करत. जर इथं काही चुकीचं होत असेल तर दोषींवर कारवाई व्हायला हवी आणि जर इथं काही चुकीचं होत नसेल तर लोकांना खरं कळायला हवं, हा लोकांचा हक्क आहे. आता आपण या प्रयोगशाळेमध्ये आलो आहे. इथे आपण पाहतोय ह्या छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट आहेत, इथे डाळीचे वेग लावलेले आहेत. आपल्यासोबत ह्या मॅडम आहेत. मॅडम या प्रयोगशाळेमध्ये नेमकं काय काय तपासलं जातं. आपल्या प्रयोगशाळेमध्ये प्रोटीन फॅट आणि मायक्रोबायोलॉजीच्या टेस्ट होतात. तुमचं काय नाव. माझं नम्रता घोडेकर. तुमचं शिक्षण किती. माझं BSc डिप्लोमा झालेलं आहे. आता इथे आपण जेव्हा भाजी चेक करतो मला सोप्या भाषेत सांगा भाजीमध्ये काय तपासतो आपण. आपण भाजीमध्ये प्रोटीन फॅट आणि बाकीचे सूक्ष्म जीवाणूंचे टेस्ट असतात ते केले आता जातात. प्रोटीन जीवाणू चेक करतो ते किती असायला पाहिजेत आणि किती असतात. म्हणजे प्रोटीनचं आपल्याला एक हे दिलेलं असतं की सरकारने एवढ्या पॉईंटमध्ये किती पॉईंट किती द्यावं लागतं. म्हणजे आता थोडक्यात भाताचा 5 पॉईंटपर्यंत भेटतो प्रोटीनमध्ये. भाजीचा जशी भाजी असेल तसं जसं सामान पडेल त्याच्यात तसे ते प्रोटीनमध्ये. राजमाचा 7 पॉईंटमध्ये भेटतो. 30 तारखेला आपण जेवण सोमतवाडीला दिलं होतं. 30 तारीख आठवते. 30 सप्टेंबर. आता 30 सप्टेंबरमध्ये ज्या दिवशी आपण इथनं भाजी पाठवली तिथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे आणि मुख्याध्यापिकांचं पण म्हणणं असं आहे का त्या दिवशीच्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या. आता ते असतील नसतील तुमच्या लॅबचा रिपोर्ट असेल किंवा वरिष्ठ रिचेक करून काय होईल ते होईल. 30 तारखेला या ठिकाणी पाठवलेली भाजी चपाती वरण भात तपासून पाठवला होता. हो पाठवला होता. कुठली भाजी दिली होती. तो राजम्याची भाजी जी गेली होती. आता जसं प्रोटोकॉल आहे तसे टेस्ट होतात, त्यांना टाइम पण लागतो. तुम्ही जेवण बनवता लगेचच लॅबचे रिपोर्ट भेटतात असं नाही, पण टेस्टिंग होते. जेवण करूनच जेवण जातं. आमचा पूर्ण स्टाफ जेवत असतो इथे. अगोदर टेस्ट करतो का नंतर करतो. जे खाण्याचं टेस्टिंग होतं पण लॅबचे टेस्टिंगला टाइम लागतो. ते कसं शक्य नाही की लगेच भाजी बनली लगेच जाते, कारण का ते जेवण मुलांना ज्या टायमिंग पर्यंत पाहिजे असतं ते द्यायलाच लागतं. आणि प्रश्न असा आहे समजा राजमाची भाजी आहे ती आपण पाठवून दिली, त्याच्यामध्ये आळ्या होत्या किंवा आळ्या सदृश्य काय असेल ते त्यांनी तिकडनं सांगितलं त्याच्यामध्ये आळ्या होत्या, म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला कळलं का आपण आधी तपासलं होतं. नाही तर जेवण टेस्ट करूनच जातं. म्हणजे जेवण खाऊन घेतो आपण लॅबमध्ये अगोदर तपासत नाही म्हणजे टेस्टिंग चालूच असते. जेवण जातं पण टेस्टिंग इकडे चालूच असते प्रोसेसमध्ये. आपण अन्न अगोदर तिकडे रवाना होतं, इथं प्रयोगशाळेमध्ये तपासणी चालू असते. आता त्यांच्याकडे ते म्हणाले की त्याच्यामध्ये आळ्या होत्या, आळ्या निघू शकतात का. आता त्यांचं म्हणणं आलं का त्यात आळ्या होत्या, पण आमच्याकडे जे सॅम्पल होते त्यात आम्हाला काही आळ्या दिसल्या नाही. तुम्हाला सॅम्पल कोणी दिला होता. इथेच जिथं जेवण बनतं तिथूनच कलेक्ट करतो सॅम्पल. आता समजा शाळेमधल्या त्या डब्यांमध्ये किंवा भांड्यांमध्ये आळ्या निघाल्या तर त्या कोणी टाकू शकतं का, तिथं काय काय होऊ शकतं का, अशी काही शंका. ते एवढं मला काही सांगता येत नाही. माझं फक्त
एवढंच काम आहे की तर सॅम्पल व्यवस्थित आहे की नाही एवढं पाहूनच मुलांना द्यायला. मग तिकडं त्यांना दिसल्या नाही दिसल्या ते मला पण नाही सांगता. आता मला एक सांगा, तिथे आपण जो जेवण पाठवलं ते म्हणाले इथं बाबा याच्यामध्ये आळे आहेत, मग त्यांनी त्याचे काही सॅम्पल आपल्याला पाठवले असतील ना? त्यांना सांगितलं होतं तिकडून सॅम्पल तर काय भेटले नाही. सॅम्पल नाही पाठवले? नाही पाठवले, कारण का ते त्यांनी जेवण मुलांना दिलं ते म्हटले त्यांना आळ्या दिसलं, त्यांनी सॅम्पलच दिले नाही, त्यांनी फेकून दिले डायरेक्ट. कारण आम्ही मागवले होते पण आम्हाला भेटले नाही. आता मला असं सांगा, तिथे ते म्हणाले याच्यामध्ये आळ्या आहेत, मुख्याध्यापिका म्हणाले असं त्यांनी लेखी पत्र दिलं असं काहीतरी कळतंय, त्याची कॉपी वगैरे आपल्याला काय आली नाही? इथलं इन्चार्ज कोण आहे? इन्चार्ज सुजाता मॅडम आहेत. कुठे आहेत मॅडम? काय आले तर त्या आपण इथं सुजाता मॅडम आहेत, जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, आपण ही जे इथं सेंट्रल किचन आहे, कुठल्या कुठल्या शाळांना जेवण पुरवतो, त्याची सिस्टम काय आहे, किती वाजता पाठवतो, कुठले कुठले पदार्थ काय जरा सांगाल माहिती? इथे 16 शाळांना आपण जेवण पाठवतो सर. 16 शाळा. नावं माहिती? सोमतवाडी, तेरंगण, आसाने, गोहे, सोनावळे, आजनावळे, 16 नावं आहेत अशी. चला ठीक आहे. जुन्नर तालुक्यामध्ये सोमतवाडीची शाळा आहे, तिथे 30 सप्टेंबरला त्यांना जेवण पाठवलं. ते असं म्हणाले की त्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या. मुख्याध्यापक मॅडमनी पत्र दिले असं दत्ता गवारी यांचं म्हणणं आहे. त्यांच्या फाईलमध्ये मी ते पत्र पण पाहिलं. काय तिथे आळ्या निघू शकतात का? तुम्ही कसं व्हेरीफाय करता? इथून चेकिंग कसं होतं? आम्ही सर इथं जेवण चालू झाल्याच्या नंतर आम्ही पहिले सगळे डबे पण चेक करतो. इथे सॅम्पल पण चेक केलं होतं आम्ही, आणि सगळ्यांनी आम्ही जेवलो पण. इथं आम्हाला काही आढळलं नाही, फक्त आम्हाला कोंब दिसले त्याच्यामध्ये. राजमेला असं ना साईडने, पण त्याला आळे गृहीत धरलं असेल शाळेवाल्यांनी, असं झालं असेल. पण आम्ही इथं सगळ्यांनी जेवण केलं होतं, आम्हाला इथं काही आढळलं नाही. तसं असतं तर आम्ही डबेच पाठवले नसते. आम्ही दर सगळा स्टाफ इथं जेवतो. आता राजम्याची आपण जेव्हा भाजी बनवतो ती अगोदर भिजू घालतो, कदाचित असं झालं नसेल ना, त्याच्यामध्ये अंडी असतात, कोश असतात, नंतर ते डेव्हलप होतात, मग त्याची आळी बनली असेल. आणि आम्ही सगळे आधी धान्याची आदल्या दिवशी साफसफाई सगळं तयारी करतो ना सर. मॅन्युअली? हो, मॅन्युअली रोजच. कदाचित महिलांनी सुपामध्ये पाखडताना घाईघाई काम उरकलं असेल. नाही, घाईघाई असं होतच नाही, की पूर्ण तयारी आम्ही आदल्या दिवशी सर्व करत असतो, आणि दुसऱ्या दिवशी मगच शिजवायला दिलं जातं सर. आणि आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी चालू होतं ना, कुठलंही धान्य असू दे, चवळी, राजमा, आम्ही त्या पूर्ण कुकरवर येतं ना पाणी, ते पण हे करतो, परत गरम पाण्यातून पण चाळण मारून हे करत असतो. त्या दिवशी ते म्हणाले याच्यामध्ये आळ्या आहेत, आळ्या असू शकतात का? नाही सर, नाही. आम्हाला तिथं आढळलं असतं तर आम्ही मग, आणि ज्या शाळांना आम्ही कळालं त्यांना कोंब आहेत, पण तरी पण आम्ही ज्या शाळा बोलल्या खाल्ल्या नाही तर आम्ही लगेच त्वरित त्यांना बटाट्याची, आलू मटरची भाजी हे करून दिली. पर्याय व्यवस्था केली, धन्यवाद. परंतु तुम्ही जे अन्न पाठवलेलं होतं ते परत मागे आलं का? त्याचं सॅम्पलिंग झालं का? नाही, ते नाही आलं. मग त्यांनी ते तोंडी म्हणाले त्याच्यावर विश्वास ठेवायचा? हा, मग मी तेच म्हणते, आमच्याकडे काहीच नाही सॅम्पल वगैरे त्यांनी पाठवलेला. तसं तुमचं वरिष्ठ कोण, म्हणजे तुमच्यावर सुपरविजन कोणाचे असतं, कंट्रोल कोणाचा असतो? मग स्त्री शक्ती आमच्या मॅडमचंच किचन आहे. हे झालं तुमचं संस्था, परंतु तुमच्या सुपरविजन शासनाचं कोणाच तरी असेल ना. इथं कोणाच तरी व्हेरीफाय कोणतरी पाहिलं येत असेल, इथं नक्की कामकाज कसं चालतं. साबळे सर आहे तिथे. साबळे सर. मग साबळे सरांना हे प्रकरण सगळं माहिती आहे का? हो, माहिती आहे ना त्यांना. साबळे सर काय म्हणाले? साबळे सरांनी पण इथे, साबळे सर आम्ही सगळेच जेवलो होतो इथे. प्रश्न जेवण्याचा नाही, मगाशी ज्या लॅबमध्ये मॅडम जे आहेत ना, ते म्हणाले सकाळी स्वयंपाक बनवला जातो, तो इथली लोक खातात, नंतर आमच्याकडे सॅम्पल येतो. अगोदर जेवण तिकडे जातं. आधी तर सर जेवण झालं सॅम्पलच कलेक्ट करतो पहिला. बरोबर आहे, पण जेवण शाळेत जातं आणि मग लॅबमध्ये सॅम्पल येतो. नाही, तसं नाही. तर आम्ही डोळ्याने शक्य होईल तर तेवढं तर बघतच असतो. बरं, सगळं जर डोळ्याने कळत असेल तर मग लॅबची आवश्यकता आहे. हो, लॅबची तर आवश्यकता आहेच सर, पण थोडासा रिपोर्ट यायला वेळ जातो त्याचा. नाही, माझा प्रश्न मॅडम समजून घ्या, तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. आपल्याला लोकांपुढे वास्तव मांडायचे. आपण जेवण बनवतो, जेवण बनवल्यावर आपले इथले कर्मचारी ते जेवण खाऊन पाहतात. ते कर्मचाऱ्यांना चविष्टच लागतं, कदाचित त्यांच्या ताटामध्ये आळाही नाही निघणार. कोणालाही ताळे दिसत, कोण जेवण करणार आहे का? आपल्याला तरी दिसत आपण जेवण नाही दिसलं म्हणून सगळ्यांनी जेवण केलं नाही. मग शाळेने जे सांगितलं मुलांनी किंवा मुख्याध्यापकांनी ते खोटं असं म्हणायचं? ते खोटं नाही म्हणू शकत, पण त्यांना तिथं आढळलं, पण आम्ही त्यांना त्वरितच भाजी दिली ना. मग इथं आम्ही, मला जर मॅडम खात्री आहे
खात्री आहे तर तुम्ही म्हणता खोटं नाही म्हणू शकत, म्हणजे याचा अर्थ संशय आहे? नाही संशय पण नाही ते आम्हाला इथं काही तसं वाटलंच नाही. तर म्हणजे तुम्ही हे 100% सांगता का असं अनबॅलन्स बोलताय? नाही 100% सर आम्हाला आढळलं नाही ते. इथे जेवणाची जी प्रक्रिया असते ती जरा माहिती सांगता, कशी राबवली जाते? धान्य कसं निवडतात, पुढे काय काय होतं, सॅम्पलिंग कसं काढलं जातं, आपली फर्स्ट स्टेज कुठे, आपण धान्य कुठून घेतो, धान्य कुठे आपलं? अच्छा, इकडे धान्य. हे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हे जे स्वयंपाकगृह आहे, या स्वयंपाकगृहामध्ये कशा प्रकारे सगळे पदार्थ बनवले जातात, त्याचं पॅकिंग कसं होतं, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि इथे आपण जे आलो आहे ते संबंधितांची परवानगी घेऊन आलेलो आहे. आपण यांची बदनामी करत नाही किंवा यांची बाजूही घेत नाही. जर शाळकरी मुलांना शासन या जेवणासाठी लाखो रुपये खर्च करत आहे आणि त्याच्यामध्ये जर काही चुकीचं होत असेल तर ते दुर्दैव आहे. आता मला सांगा, हे पॅन कशाचं आहे? हे भात बनवतो, राईस बनवलं. असे याच्यामध्ये भात बनवतो. आता हे बाकीचे सगळे भात बनवायचे आहेत ना? नाही, डाळ आणि भाताचे कुकर इकडे आहेत, तिथं कड्यांमध्ये. तांदूळ कुठला वापरतो आपण? तांदूळ कोलम आहे. कोलम तांदूळ. तुम्हाला सर सॅम्पल बघायला भेटेल. शाळेच्या मुलांना जेवण किती वेळा पाठवतो? शाळेच्या मुलांना 4 वेळा जातं आपलं जेवण, नाश्ता, जेवण, संध्याकाळ. सकाळचा नाश्ता किती वाजता? सकाळचा नाश्ता इथून डबे निघतात 5:30-6. आणि सकाळचं जेवण 11-12 वाजता? ते इथून 9-9:30ला गाड्या निघतात सकाळच्या जेवणाची. संध्याकाळचं जेवण? संध्याकाळचं जेवण 5ला निघतात गाड्या. आता जेवण गेलं का? हो, चाललंय आता. राहिल्यात काही 2 शाळा राहिलेल्या. आता एका विद्यार्थ्याला आपण जेवण किती देतो? त्यांना जेवण असं सर नाही, पूर्ण पोटभर जेवण मिळतं. आता हे तांदूळ फक्त सॅम्पलिंगसाठी आहेच की याचाच भात बनवतो? याचाच भात रेग्युलर बनवतो सर. आणि माझे नाही, सगळं आमचा पूर्ण स्टाफ पण येते. तुम्हाला सांगेल, तुम्हाला आम्ही जेवण हेच करतो. काय मॅडम सांगतात ते सगळं खोटं आहे? नाही, सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. हेच भात हेच तांदूळ. माझं मुलं आश्रम शाळेतच आहे. जेवण आम्ही हेच करतो, सगळ्यांना एकच तांदूळ आहे. काही मग वेगळं तुम्ही असं बोला असं काही सांगितलं? नाही, असं कसं काय? 30 तारखेला काय 30 तारखेला सोमतवाडीच्या शाळेला जी आपण भाजी पाठवली ती पाठवली होती राजमाची. त्याच्यामध्ये आळ्या निघाल्या असं तिथल्या विद्यार्थ्यांचं आणि मुख्याध्यापिकांचं म्हणणं आहे. शांतपणे बोला, मी एकटा आहे. तुमची 10 तोंड म्हणजे मी एकटा घाबरून जाईल. तुम्ही आपण ऐका माझी विनंती, आपण एक जण बोलू. तिथं आता तुम्ही इथं कामाला आहात, तुम्हाला संस्थेची बाजू घेणं साहजिक आहे. संस्थेची बाजू नाही घेतली तर पगार नाही मिळायचा. काय म्हणा, आमची पोरं खातात ना हे जेवण, हेच खातात. आता ताई एक मिनिट मी यांना प्रश्न घेतो. 30 तारखेला त्यांना जेवण गेलं, ते किती वाजताचं जेवण होतं राजमा भाजीचं? सकाळचं होतं. ते त्यांना किती वाजता पोहोचलं? सकाळी 11 वाजता. बरं, 11 वाजता पोहोचलं. मुलं असं म्हणाली की त्याच्यामध्ये आळ्या सदृश्य काहीतरी दिसते राजमामध्ये. आता असेल नसेल त्यातलं काय, मी पण काय त्यातला जाणकार नाही. सर, त्याच्यात आळी नव्हती, ती राजमेची नाकं होती पूर्ण. होती का नव्हती मी नाही पाहिलेलं. आळी तर शक्यच नाही. मुख्याध्यापिकांनी पत्र दिलंय की त्याच्यामध्ये आळे आहेत, पण आळी नव्हती ती. आम्ही निवडतो, आम्ही तेच खातो आणि सकाळी पण तेच खाल्लं सगळ्या बायकांनी. आम्ही खातो पण आम्ही चेक पण केलं, तिकून सांगितलं आळा आहे, आम्ही ते जेवण केलं. परत डबे बघितले. स्टाफ आहे सर, एवढ्यांनी पण ते जेवण केलं. आम्हाला नाही. तुम्हाला जेवण वेळेवर मिळतो का? हो, 3 टाइम जेवतो आम्ही. आता मला तुम्ही एवढे बोलले, मला परत भीती वाटते. मुद्दा असा आहे की इथं आपण जेव्हा जेवण बनवतो त्याचं इथं लॅब आहे, त्याच्यामध्ये टेस्टिंग करतो. आपण आधी जेवण पाहतो का अगोदर सॅम्पलला पाठवतो लॅबमध्ये? सॅम्पलला लॅबमध्ये. तुम्ही जेवल्यावर तुम्हाला चविष्ट वाटलं की मग आपण पॅकिंग सुरू करतो. हो, डबे. आता जे मुख्याध्यापिका मॅडम म्हणाल्या, त्यांना विद्यार्थी पण म्हणाले की बाबा याच्यामध्ये आम्हाला आळ्या दिसतात. पण आम्हाला सर दिसल्या नाहीत. नाही तर तुमचं खरं का त्यांचं खरं? आमचं खरं. अहो सर, आमचं तर जेवण, कारण आम्ही प्रामाणिकपणाने इथं काम करतो आणि लक्षपूर्वक म्हणजे काळजीपूर्वक सगळ्याजणी धान्य निवडतो, साफ करतो. आमचीच मुलं शाळेत आहेत आणि आम्ही पण आश्रम शाळेत शिकलोय. तुमची मुलं कुठे शाळेत शिकतात? गोह्यामध्ये आहेत, इथं इंग्लिश मिडियमला आहेत सगळ्या. गोह्याला इथलं जेवण जातं? हो, इथलंच जातं. तुमची मुलं कुठे शिकतात? आमची इंग्लिश मिडियमला. इथं का तिकडे आमच्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये आहेत का कोणाची मुलं? आमच्या बहिणींची आहेत की. बहिणीचं काय नाव? हो, बहिणीचं आसवले आणि गागरे. कुठल्या शाळेमध्ये? सोमतवाडी शाळेमध्ये. काय मुलांचे नाव? खटकाळे शाळेमध्ये भाविका,
टोकवड्यामध्ये पण आहे, तुम्हाला सांगते राजपूरमध्ये पण चुलत बरं, बहीण मला सांगा सोमतवाडीला तुमची जी शाळेतली मुलं आहेत तुम्ही ती बातम्या पाहिल्या असतील की बाबा पाहिल्या. त्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या, मग तुम्ही तुमच्या नातेवाईक मुलांना विचारलं खरा प्रकार काय? हो, ते म्हणले आम्हाला काहीच दिसलं नाही, आम्ही जेवलो. बोलतात मुलं, सांगतात. आणि काल पण आम्ही शाळेत गेलो, आम्ही जेवलो म्हणले. प्रत्येक मुलाचं हे एक नाही, काय आम्हाला दिसलं नाही. मुख्याध्यापक मॅडमनी जो रिपोर्ट दिलाय ते सगळं खोटं आहे सर. हे प्रामाणिक जाणून बुजून करतात सगळी लोक. का करतात हे आम्हाला माहित नाही, पण जाणून बुजून करतात. आम्ही पण इथं सगळे आदिवासी लोक आहेत, ती पण आदिवासीच आहेत, पण आमची मुलं आदिवासीच आहेत. आम्ही का खोटेवाणी करू आणि का असं देऊ त्यांना जेवण? तुम्ही सगळे आदिवासी? हो, सगळे आदिवासी आहेत. सगळ्या बायका आदिवासी, पूर्ण आदिवासी स्टाफ आहे आमचा आणि आदिवासीच गाव आहे हा. पण आता आपला भाऊ दत्ता गवारी हो, तो पण आदिवासीच एक मिनिट, शाळकरी मुलांना स्वच्छ, चांगलं, पोषक अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्या दिवशी जे जेवण मिळालं त्याच्यामध्ये आळ्या निघाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी म्हणून दत्ताभाऊ उपोषणाला जुन्नरला बसलेले आहेत. हा सर, ते माझे मेवणेच लागतात दत्तगाव. काय मेहुण्याला काय सांगणं? असं करू नको. हा, त्यांचा नंबर नाही असं माझ्याकडे, जाणून बोलले बुजून असते करू नाही नको त्यांना. त्यांचं बोलणं झालंच नाही माझं असतं त्याच्यामुळे. मेहुण्याचा नंबर नाही? नाही नाही चला ठीक आहे, आपण थोडंसं पण माझी बहीण आहे ना, तिची सख्खी दीर आहेत, ते सख्खी चुलं बहिणी माझी ना, आळे फाट्यावर शाळेवरती पण. आता त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना सांगितलं जेवण चांगलं जातं, अजून का आम्हाला आळी वेगळी आढळलीच नाही, त्याशिवाय आम्ही पण जेवलो इथेच. आम्ही रोज जेवण येतच करतो. आमची मुलं आणि माझा मुलगा पण आश्रम शाळेतच दिसलं, ते जुन्नर फाट्यावरती तो सुद्धा शाळेत, ते सुद्धा त्याची राजमा खाल्ला. तुम्हाला देसाई साहेब इथं कोणी माहिती का? नाही माहिती मला. तुम्हाला माहिती? आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कोण आहेत? देसाई साहेब आहेत. त्यांचं ऑफिस कुठे आहे? मग दत्ता गवारींचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घालायचं, म्हणजे चुकीचं घडतंय त्याला पाठीशी देसाई नावाचे अधिकारी घालतायत. असं नाही, शक्यच नाही. हे चुकीचं आहे त्याचं. हे पूर्णपणे तो जाणून बुजून करतो आणि हे चुकीचं आहे. खोटं आहे. हो, सगळं खोटं आहे. आणि हे त्याचंच नाटक आहे सगळं. तो गावारी कोण बसलाय ना उपोषण, नाही, यांचं मेवणं आहे, वाईट नका बोलू. वाईट नाही, ते खरंच आहे. नाही, पण आपला नातेवाईक वाईट नको. त्या नातेवाईक काय असतं तरी खरंच खऱ्याने आणि सत्याने वागायचं त्याने. खोटा आरोप केला नाटक होतंय, त्याच्या येतच नाही ना काय. तुम्ही म्हणाले मेवणं आहे ना? हो आहेत, पण असं संबंध नाही त्याच्यासोबत माझा एवढा. माझ्या बहिणीपेक्षा त्याने नाहीच असं आहे. नाही. तुम्ही किती वाजता कामावर येता? मी 10 वाजता आली. सुट्टी किती वाजता? 6 वाजता. सर, एक बॅच 5 वाजता येते कामाला. 2 बॅच? हो, 2 बॅच. एक 5 वाजता येते, ती 1 वाजता जाते आणि 10 वाजता जे येतात त्या 6 वाजता जातात. म्हणजे आता तुमचं काम संपलं? हो, 6ला आम्ही घरी जातो. आणि नाईटला 6ला आता वाजले 4:15. काम संपलं? नाही, अजून भरपूर काम बाकी आहे आमचं. चला, तुमचं दिवसभराचं काम काय असतं? कुकर सेक्शन करणं, भांडे वगैरे साफसफाई करणं, मशली वगैरे साफ करणं, लसूण मिरच्या, रोटीला जाणं वरती, चपाती पॅक करणं वगैरे. आता तुम्ही म्हणाले आमची मुलं शाळेमध्ये आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकतात, त्यांना दररोजचं जेवण काय दिलं जातं? जे असतं ते जे मेनू असतो रेग्युलर. सोमवारी काय असतो? सोमवारी चवळी मसाला, डाळ भात, चपाती. मंगळवारी राजमा, डाळ भात आणि चपाती. बुधवारी सकाळची सलाड असतं. बुधवारी चिकन असतं पूर्ण दर. कोंबडीचं का मेंढराचं? कोंबडीचं. ठीक आहे. पुढचा कुठला वार? गुरुवारी काय देतो? गुरुवारी नाही, माहित नाही. जशी असेल तशी. तसं प्लॅनिंग नाही. प्लॅनिंग असतं, पण भाजीपाला जर आला ना तर भाजीपाला येत नाही. भाजीपाला पण देतो आम्ही. चला, शुक्रवारी काय असतं? मूग उसळ, चपाती, भात, डाळ. शनिवारी काळा चणा असतो नाश्त्याला, डाळ भात, चपाती आणि भाजी, आपले बटाटा मटकी. सुट्टीच्या दिवशी रविवारचे सकाळची लापशी असते, अंडे असतात, केळी असतात नाश्त्याला आणि चिक्की, हे सगळं असतं. डाळ भात, चपाती, वरण भात. राजम्याची भाजी कुठल्या दिवशी देतो आपण? मंगळवारची असते. संध्याकाळी काय असतं? संध्याकाळी असं शेवगा. हो, शेवगाच असतो मंगळवारची. आता मला सांगा, मुलांना आपण नाश्ता देतो का? नाश्ता काय देतो? नाश्ता सकाळचे पोहे असतात, काळा चणा असतो, वाटाणा असतो, पावभाजी. रोज हेच असतं, काय बदल नसतो? वेगवेगळे दिवस असतात. काय काय असतं? सोमवारी पोहे असतात, मंगळवारी मिसळ पाव असते, बुधवारी पोहे असतात, गुरुवारी वाटाणा पिवळा असतो, म्हणजे नाही का सफेद वाटाणा असतो, गुरुवारी पावभाजी असते. हो, शुक्रवारी पावभाजी, शनिवारी काळा चणा, रविवारी लापशी असते. आता तुमच्यापैकी भाजीपाल्याचा कोण पुरवठा करतं? आमचे डबल सर आणतात सगळे. विकत आणतात? तुम्ही स्वतःच्या कोण घरचं नाही काही? मॅडमने त्यांना दिलेलं आहे, ते ज्याची तिचे कामं करतात. ते बायका वाशिंग गिर्या आणि शेतात नाही. शेतामध्ये काहीच नाही?
आम्हाला पाण्याचा व्यवसायच नाही, आमचं पाणीच नाही तर आणतात ना. अच्छा, शेतकऱ्याकडून विकत घेतात. हो, पाणीच नाही इथं तर शेतात कुठं म्हणून आम्हाला इथं रोजगार तुम्हाला भेटला. रोज किती आम्हाला आमच्याप्रमाणे आहे 250 रुपये, जे शेतात भेटतो तो रोजचा? भेटतो. हो, जो शेतात चालू आहे तोच इथं भेटतो आम्हाला. आदिवासी मुलांच्या जेवणासाठी किंवा त्यांच्या प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील असतं. आता हे जे सेंट्रल किचन आहे, या ठिकाणचा कारभार चांगला आहेच आहे, तुम्ही सुद्धा चांगलाच म्हणणार आहे, कारण तुम्हाला इथं पगार पण घ्यायचा आहे शासनाकडनं. नाही, मान्य खरंच सांगायचं, माझं म्हणणं समजून, माझा पुढचा प्रश्न समजून घ्या. सरकार जी आपल्याला सोयी सुविधा देते याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो, सगळे खुश आहेत. 2 टाइम खातात मस्तपैकी, चहा वगैरे नाश्ता सगळं. मग असं असतानाही वारंवार असे प्रश्न पुढे येतात की जेवण वेळेवर मिळत नाही, त्याला चव नसते, भाजीचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. ते नेमकं ना सर, ते चुकीचं सांगतात. ते आमचा प्रश्न आमचा नाही आहे ना, असं हे ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी चुकीचं सांगतात, तिथं चांगलं असून सुद्धा ते चुकीची बातमी देतात. त्यात आमच्या विलाज नाही आहे ना. तुम्हाला हे कधी माहिती आहे का, समजा एखाद्या शाळेला जेवणाची क्वालिटी चांगली नसेल तर ते परत पाठवायचं असतं का फेकून द्यायचं असतं? मला माहिती आहे तर का? आम्ही परत मागून घेतो त्यांना. आम्ही दुसरं असं बनवून किती देतो. वेळा घडलं? घडलं नाही असं, पण जर कधीतरी असं त्यांना वाटलं तर आम्ही परत मागवतो आणि दुसरं जेवण बनवून देतो किती त्यांना. वेळा घडलं असं? किती वेळा घडलं? आता 2च वेळा ते मागच्या वेळेस प्रकरण झाले तेव्हा, नाही आता हे राजम्याचं. बाकी नाही घडलं कधी एवढं. मग तेव्हा पण आम्ही भाजी लगेच बनवून दिली त्यांना, बटाट्याची आणि मटकी. आता दत्त गावरे यांचे पाहुणे हा भाग सोडून द्या, ते शेवटी आपल्या लोकांसाठीच बसलेले आहेत. तुम्ही त्यांना काय विनंती कराल? बाबा ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषी असेल तर कारवाई व्हावी, पण असं उपोषण करायला हवं का? काय सुचवाल? आम्ही त्यांना एकच विनंती करू की खरं असेल तरच तुम्ही असं करा, खोटं असेल तर प्लीज असं करू नका. आणि आम्ही सगळं काळजीपूर्वक असं काम करतो, असं खोटं कधीच वापरू नका. कारण मुलं आमची पण आहेत, तुमची पण आहेत, तुम्ही आदिवासी आणि आम्ही पण आदिवासी, सगळे पोट भरतात तिथं, आदिवासीच भरतात. दत्त गवारी, तुम्ही ज्या विषयासाठी उपोषणाला बसलेला आहात तो विषय अतिशय योग्य आहे, परंतु जर असं काही नसेल, ते सदृश्य काही असेल तर ते दुर्दैव आहे. अर्थात ते त्याच्यामध्ये आळी आहे का आळी सदृश्य राजमा आहे हे मी नाही सांगू शकत. संबंधित लॅब इन्चार्ज सांगतील किंवा वरिष्ठ अधिकारी सांगतील. ह्या सगळ्या महिला आदिवासी महिला आहेत, त्यांना इथं रोजगार मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, यांची मुलं त्याच आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यांनासुद्धा हेच जेवण आहे. असं नाही बाबा तिथे आळ्या गेल्या यांना वेगळं जेवण आहे, असं होत नाही. गैरसमज काय असेल तर तो दूर व्हायला हवा, किंवा इथे काही जर वेगळं घडत असेल तर इथले जे चालक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि जर तसं नसेल तर एखाद्याला बदनाम करू नये. आता हे जे सेंट्रल किचन आहे हे काय प्रदीप देसाई यांनी सुरू केलेलं नाही, हा शासनाचा उपक्रम आहे. शासनाने काहीतरी प्लॅन ठरवून केला असेल. समजा शासनाला असं उद्या वाटलं की सेंट्रल किचनपासून शाळांना खूप लांबवर जेवण न्यावं लागतं, ते खराब होतं, सेंट्रल किचन स्कीम बंद करायची, तर ती शासनाने करावी. परंतु ज्या मुलांचा विषय घेऊन आपण पुढे येतो ती यांचीसुद्धा तिथं मुलं आहेत. जे काय असेल दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला हवं. याच्यामध्ये एकमेकाची आता शासनाची एक योजना आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. ते पाणी अडवा पाणी जिरवेचं इथं असं तर नाही ना काही होत, एकमेकाची अडवा आणि एकमेकाची जिरवा. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांचं काम चांगलं नसेल तर त्या सिस्टमने त्यांची चौकशी व्हावी. परंतु या किचन, या ठिकाणी जे सेंट्रल किचन आहे ते जे चालिका आहेत किंवा त्याचे कोण जे असतील संचालक, त्यांना ते पाठीशी घालतात असा संशय व्यक्त करून साप म्हणून काठी पडू नये किंवा भुई पडू नये असं आहे एक मन. तर माझी विनंती आहे, जे काही खरं असेल ते खरं, जे खोटं ते खोटं. प्रदीप देसाई, सगळी बाकीची यंत्रणा, इथं कोण जे सुपरवायझर असेल, आपण त्यांचंही म्हणणं घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु आदिवासी आश्रमशाळाला जेवण देणारी ही जी यंत्रणा आहे, इथं काम करणाऱ्या सगळ्या महिला आदिवासी आहेत. इथं जे वस्तू वापरत आहेत ते अतिशय दर्जेदार आहेत असं ते म्हणत आहेत. ज्यावेळेस दत्ता गवारींनी हा प्रश्न उपस्थित केला, वरिष्ठ कार्यालयाची टीम आली, त्यांनी पाहणी केली. जो काही अहवाल असेल तो लोकांपुढे येईल. दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई होईल. मुख्याध्यापिका ज्या म्हणाल्या की बाबा याच्यामध्ये आम्हाला आळ्या दिसल्या, कदाचित भास झाला असेल किंवा त्यांचं म्हणणं खरंही असेल. पण तिथं जर आळ्या दिसल्या तर तेच डबे इकडे सॅम्पलला पाठवायला हवे होते.
परंतु तसं घडलेलं नाही. याच्यामध्ये वेगळं काही राजकारण आहे का हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. सोमतवाडी शाळेला मुख्याध्यापिका कोणी माहिती आहे? नाही सांगता यायचं मला. तुमची मुलं आहेत ना तिथं नातेवाईकांची? हो, पण मला नाही सांगता यायचं. कोणाला माहिती आहे का कोणी मुख्याध्यापिका? सर गरजे मॅडम. आता मला सांगा, इथं तुमच्यावर कंट्रोल कोणाचा असतो? कंट्रोल सुपरवायझर कोण आहे? इथं आमच्या मॅडम आणि सर आहेत. सरांचं काय नाव? डफळ सर आणि डफळ मॅडम. कुठे आहे डफळ सर? हे काय इथंच आहे दोघं पण. चला, जर आपण डफळ सर कोण आहेत ना, आपण त्यांचं जरा म्हणणं समजून घेऊया. डफळ सर नमस्कार. आता आम्ही महिलांशी पण बोललो, त्यांचं म्हणणं समजून घेतलं. ज्या सोमतवाडीच्या आश्रमशाळेला मुलांना 30 सप्टेंबरला जे जेवण गेलं ते असं म्हटलं जातं की त्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या. आता जे काय खरं ते खरं, खोटं ते खोटं. काय तुमचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स काय सांगतो? आणि अशा आळ्या असू शकतात का? नाही सर, अशा आळाईनं असूच शकत नाही आहे. एवढा कॉन्फिडन्सने बोलण्याचं कारण असं आहे की ज्या महिला निवडायला बसतात त्या बारकाईने निवडले जातात, निवडून घेतले जातं. त्याच्यावर सुपरवायझिंग म्हणून इथली एक सुपरवायझर, 2 सुपरवायझर आहेत आणि त्या दोन्ही सुपरवायझर त्याच्यावर वचक असतं त्यांचं की धान्य बरोबर निवडले की नाही ती त्याची इन्क्वायरी करतात. किडकं धान्य असेल तर किडकं धान्य असेल तर आम्ही त्याचं आऊट करतो, कारण आम्ही गोडाऊनमध्येच ते किडकं धान्य असू द्या किंवा खराब झालेलं धान्य असू द्या, ते आम्ही जेव्हा गाडी येते तेव्हा त्या गाडीमध्ये पहिलं चेकआउट केलं जातं, त्याचे सॅम्पल काढले जातात आणि मग त्याचे सॅम्पल लॅबमध्ये ठेवले जातात आणि मग आम्ही गोडाऊनमध्ये घेतले जातं ते मटेरियल. आणि मग गोडाऊनमध्ये किती दिवसात ते संपवायचं त्याचं प्लॅन झालेलं असतो. तसं आमचं 15 दिवसाचा प्लॅन असतो. ते 15 दिवसाचं मागणी केलेली असते आणि 15 दिवसात ते इन आणि आऊट केले जातात. तर त्या पद्धतीने जो राजमा होता, राजमा 2च दिवसाचा अगोदर आलेला होता, फ्रेश होता. त्याचे फुटेज माझ्याकडे आहेत, जेणेकरून राजम्याची क्वालिटी आमच्या सॅम्पल किंवा आपले जे कमिटी आहे किंवा जी आपले PO ऑफिसची कमिटी आहे त्यांनी पण येऊन शहानिशा ऑफिस लगेच केलेली आहे. म्हणजे जे 30 तारखेला घडलं त्याचीच शहानिशा आमच्या ऑफिसला केलं आहे किंवा आमच्या गोडाऊनमध्ये केलेलं आहे. तर त्यांना कुठेही असं आढळून आलं नाही. जसं आम्ही कॉन्फिडन्सने बोलतो त्यांनाही तसं त्यांनी आम्हाला अभिप्राय दिलेला आहे, कुठेही असं आढळलं नाही. आता जे सेंट्रल किचन आहे ही कुठली संस्था चालवते? स्त्री शक्ती महिला संस्था म्हणून आमची संस्था आहे. त्या संस्थेमध्ये म्हणून आम्ही एम्प्लॉय म्हणून काम करतो. संस्था कुठली आहे? मुंबईची आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? आम्हाला 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हे सगळ्या महिला म्हणतात आम्ही आदिवासी आहोत. हो, मी महाराष्ट्रीयन मराठी आहे, पण याच्यामध्ये खूप लहानपणापासून मी काम करत आहे आणि माझा अनुभव थोडासा असल्यामुळे मॅडमनी मला इथे सुपरवायझर म्हणून काम दिलेलं आहे. आणि मी अंगणवाड्या कमीत कमी 5000 मुलांना मी रोज जेवण घालत होतो, असं माझा एक्सपिरियन्स होता. आणि माझा आजपर्यंत त्याच्यामध्ये कंप्लेंट नाही आहे कधी. त्याच्यानंतर मी नंदुरबार जव्हार सुपरवायझिंग काम केलेलं आहे, तेही मी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. म्हणून मला घोडेगाव प्रकल्पामध्ये सुपरवायझर म्हणून काम. सोमतवाडीला आपण जे जेवण पाठवलं तिथल्या मुख्याध्यापकांनी जी तक्रार केली त्याच दिवशी इतर शाळांची काही तक्रार होती? कुठल्याच शाळेंची तक्रार आली नाही. मला फक्त सोमतवाडीचा फोन आला होता, म्हणून मी माझ्या वरिष्ठ जे आहे. सॅम्पल इकडे आला नाही सर, त्यांनी सॅम्पल आम्हाला म्हणजे ते डबे आम्ही त्यांना सांगितलं होतं गाडीमध्ये पाठवून द्या, पण त्यांनी ते थोडंसं डगमगून ते कुठेतरी डिस्पोजल करायचं नेहमीप्रमाणे. असं करता येतं? नाही, तसं नाही. त्यांना आम्ही सूचना दिल्या होत्या गाडीमध्ये पाठवून द्या म्हणून, पण त्यांनी 2-3 डबे दिले, त्याच्यामध्ये पण आम्हाला काय कुठं आढळलं नाही. आता तुम्ही मगाशी म्हणाले की बाबा आपण ते जेवण त्यांना खराब गेलं असं काही म्हणाले, परत आपण त्यांना बनवून दिलं. नाही, खराब गेलं म्हणून बोललो नाही सर. त्यांचा मेसेज आला आम्हाला, म्हणून आम्ही त्यांना, मुलं वंचित राहू नये म्हणून आम्ही त्यांना दुसरी भाजी बनवून दिली. त्याचा काही वेगळा चार्ज आकारला जातो? नाही, तसा लॉस नसतो. ते तुमचा लॉस? हो, शेवटी मुलांपर्यंत आम्हाला जेवण देणं गरजेचं आहे. आता त्या मुलांना जे अगोदर जेवण पाठवलं त्या राजमामध्ये जे काही निघालं असेल नसेल ते त्याचं पुढे काय होऊ शकतं? हां, त्याच्यावर पूर्ण यंत्रणा असते ना. लॅबला टेस्टिंगला पाठवायला लागतं किंवा इथे कुठलं पथक आलं होतं? टेस्ट इथलं फूड अधिकारी आले होते. त्याच्यानंतर आपली PO ऑफिसची कमिटी आली होती. त्यांनी सगळ्यांनी सॅम्पल नेले, त्याचे रिपोर्ट बनवले आणि अधिकाऱ्यांनी पण त्याचं सॅम्पल घेऊन रिपोर्ट बनवले. आता इथे जर तुमच्या जेवणामध्ये ते भाज्या निसताना किंवा ते राजमा निवडताना जर काही कुचराई झाली असेल आणि त्याच्यामध्ये आळ्याच असतील असं जर कन्फर्म झालं तर तुमच्यावर कारवाई व्हायला हवी? हो, असेल तर सत्य असेल तर 100% झाली पाहिजे. आणि तसं नसेल तर सध्या जे काही चालू आहे दत्ता गवारेंचं उपोषण
त्यांना काय आव्हान? त्यांना एकच सांगेल, साहेब तुम्ही खरोखर चांगलं काम करताय, पण आम्ही पण त्याच पद्धतीने तुमच्याचसारखं आम्ही काम करतो आहे आणि मुलांना चांगल्या प्रतीचं जेवण देतो आहे. त्यांचा पहिलाच अहवाल ज्या टायमाला सेंट्रल किचनला सोयाबीनचं प्रकरण झालं होतं त्या टायमाला साहेबांनी स्वतः व्हिजिट देऊन सोमतवाडीच्या शाळेला व्हिजिट दिली होती आणि त्याच सोमतवाडीच्या शाळेमध्ये त्यांचं बाईट दिली होती पत्रकारांना आणि खूप छान प्रकारचं जेवण येतं आहे. मी स्वतः इथे जेवलो आहे असं कोण म्हणालं होतं? दत्ता गवारी साहेब बोलले होते. किती दिवसापूर्वी? त्याला झालं असेल 1 वर्ष झालं असेल. जेव्हा सेंट्रल किचन खूप ठेकेदारांच्या पद्धतीने बंद करण्याची तयारी चालू होती त्या पद्धतीने सरांनी स्वतः व्हिजिट करून स्वतः त्याचं फीडबॅक दिलं होतं आम्हाला की खूप छान प्रकारचं जेवण येतं, गरम जेवण असतं आणि त्यांचीच बाईट पेपरला आऊट झाली होती. जेणेकरून त्यांनीच सांगितलं होतं इथे कोणाचाही गय केली जाणार नाही, ठेकेदारांची गय केली जाणार नाही किंवा कुठल्याही पॉलिटिशियनवाल्यांची गय केली जाणार नाही, मुलांना चांगल्या प्रतीचं जेवण येतं आहे असं त्यांचाच अभिप्राय माझ्याकडे आला होता. जे शाळकरी मुलं आहेत त्यांना फळाहार आपण काय देतो? सर आपण सिजनेबल फळं देतो त्यांना. कलिंगड दिलेत, त्याच्यानंतर आपण त्यांना स्ट्रॉबेरी दिलेली आहे, फ्रूटमध्ये आपण ॲपल दिलेले आहे. स्पोर्ट्स जेव्हा त्यांचे स्पर्धा असतात चांगल्या त्या टायमाला आपण त्यांना फ्रूट दिलेले आहेत चांगले म्हणजे जसं सिजनेबल चिकू दिलेले आहेत. म्हणजे मुलांना जसं सिजनेबल आपल्याला फळं अवेलेबल. सध्या सीझन कुठलं आहे? सर आपल्याकडे आता सध्या आपण पेर देत असतो, पेर असतात, त्याच्यानंतर चिकू असतात, त्याच्यानंतर सीताफळ असतं. असे कुठे ठेवतो? ठेवतो कुठे? नाही, आपण जसं ऑर्डर करू तसं दुसऱ्या दिवशी आपण डिस्पॅच करतो मुलांना. कुठल्या दिवशी फळं पाठवतो? आपलं रविवार किंवा शनिवारच्या दिवशी आपण फळं देत असतो. आज कुठला वार आहे? आज शुक्रवार आहे. उद्या शनिवार आहे. उद्या फळं द्यावी लागणार. आणणार कधी? सिजनेबलच्या हिशोबाने आम्ही फळं देतो. मार्केटला अवेलेबल झाली तशी आम्ही फळं देत असतो. तुमच्याकडे प्रोव्हिजन काय? प्रोव्हिजन म्हणजे जर समजा फळं नसतील तर आमच्याकडे राजगिरा चिक्की असते, शेंगदाणा चिक्की असते, भेळभत्ता असतो. असे खूप प्रकारचे आमच्याकडे म्हणजे स्नॅक्ससाठी वस्तू असतात. किती शाळांना आपण हे जेवण देतो? चकली तुकडा असतो. 16 शाळांना जेवण देतो असतो आपण. 2 वेळेस? 2 वेळेस जेवण आणि 2 वेळेस सकाळचा नाश्ता, दुपारचा एक स्नॅक्स, असं आपण 4 टायमाचं त्यांचं शेड्यूल आहे. कोटमदारा या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे जेवण बनवलं जातं या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काय होत नाही अशा प्रकारचा दावा हे जे किचन चालवतात त्यांनी केलेला आहे. आता 30 सप्टेंबरला सोमतवाडीच्या शाळेमध्ये नेमकं काय निघालं ते मुख्याध्यापकांनी पाहिलं, मुलांनी पाहिलं. तो एक चौकशीचा भाग आहे. इथं अधिकारी सॅम्पल घेऊन गेले किंवा अन्न प्रशासन विभागाचे पण अधिकारी येऊन गेले. इथं जे केंद्र चालवतात म्हणजे स्वयंपाकगृह त्यांचं म्हणणं असं आहे याच्यात जर आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई व्हावी. दत्ताजी गवारी हा विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न आहे. इथं काही चुकीचं घडत असेल तर चुकीला माफी नाही. प्रदीप देसाई यांचं काम चांगलं आहे अशा अनेक संघटना सांगतात, आदिवासी लोक सांगतात आणि हे सगळं सांगत असताना जर असं काही काळबेरं होतं अशा प्रकारनं बोलणं होत असेल आणि तसं घडत असेल तर कोण दोषी असेल तर दोषीवर कारवाई व्हायला हवी. परंतु तसं काही नसेल आणि वेगळं काहीतरी कारण समोर ठेवून जर एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्याला यंत्रणेला बदनाम केलं जात असेल तर ते सुद्धा दुर्दैव आहे. दत्ता गवारी आपण उच्च शिक्षित आहात, आपल्याला जनतेचा कळवळा आहे. ह्या आदिवासी मुलांना जेवण चांगलं मिळावं, दर्जेदार मिळावं, ते वेळेवर मिळावं ही मागणी अतिशय योग्य आहे. सेंट्रल किचन सुविधा बंद करावी, चालू करावी हे प्रदीप देसाई यांच्या हातामध्ये नाही. सरकारने निर्णय घ्यावा. सरकारने ही योजना बंद केली तर प्रत्येक शाळेवर व्यवस्था करता येईल. परंतु कुठेतरी साप म्हणून भुई बडू नये. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. परंतु आदिवासी मुलांना जे चांगलं जेवण दिलं जाते असं इथले लोक दावा करत आहेत. संबंधित यंत्रणा काय चांगलं काय बरोबर याचा शोध घेतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, कोटमदारा, घोडेगाव. तुमची मुलं शाळा कुठे शिकतात? गोहे. त्यांना जेवण कुठलं जातं? इथूनच जातं. काय काय जेवण असतं? जे आज जे रोज शिजतं तेच असतं. सोमतवाडीला 30 सप्टेंबरला जे जेवण पाठवलं सकाळी त्या राजमाच्या भाजीमध्ये आळ्या निघाल्या असं विद्यार्थी आणि
मुख्याध्यापिकांचं म्हणणं आहे. मुख्याध्यापकाने तो डबा घेऊन का नाही आले आमच्यापाशी? तिथंच का त्यांनी हे केलं? तो डबा उचलून त्याने आमच्यापाशी आणायचा होता ना. आम्ही म्हणलो असतो मग आहेच म्हणून आळ्या मान्य केलं असतं का नाही? त्यांनी तिथं का डबा हे केला? तुम्हाला एक आळाई दिसली ना, एक दिसल्या का आणि एक दिसल्या, आम्ही काय बघायला नव्हतो तिथं. तो डब्बा घेऊन ती लोक का नाही इथं आली? तर आम्ही पण खाल्ली का नाही ती भाजी? त्यांनी तो डबा का नाही दिला आमच्याकडं? आम्ही म्हणलो असतो खरं आळाई निघाली म्हणून आम्ही म्हणलो असतो का नाही? मग आम्ही पाहिजे. आता तिथं जे म्हणाले मुख्याध्यापक बोलले ते माध्यमांनी दाखवलं, चूक आहे. पण आम्हाला दाखवायची होती ना, आम्ही काम करतो का नाही? आम्हाला दाखवायची होती ना, आम्ही मान्य केलं असतं ना. मग आता जे घडलं ते दाखवलं. पण आम्ही पाहिलं का? तुम्ही पाहिलं? आम्ही पाहिली का आळई? ती त्यांनी ती आळई तिथं बघितली ना, ती आळई घेऊन आमच्या का आले का नाही ती, असं मला म्हणायचं. ती शाळा नाही आली तो शाळेचा प्रश्न आहे, परंतु माध्यमांनी जे मुख्याध्यापिका बोलल्या ते दाखवलं. जे चुकलं असं ते दाखवलं. त्यांनी यायचं होतं. त्यांचं काम होतं. त्यांचं काम होतं का नाही सांगायचं? त्यांनी कसं काय सांगितलं आमची आळई निघाली? मला काय अपेक्षित आहे? माझं चूक खोट आहे ना. खरं आहे तर खरंच बोला, खोटं असेल तर खोटं. काय खोटं आहे? आळई निघणं हे खोट आहे. आम्ही मला माध्यमांकडून काय अपेक्षा असते? आम्हाला एवढंच म्हणायचं, आम्ही एवढं चांगलं काम करतो का नाही? तेव्हा तुमचे माईक कुठं जातात? तर आमच्या कौतुकाची थाप काय येत नाही? तुम्ही चांगलं काम करतात, आमच्या पोरांपर्यंत एवढं जेवण चांगलं येतंय असं का म्हणते? पहिलं जेवण असं भेटत होतं का? गोय आम्ही पण आश्रम शाळेमध्ये शिकलेलो आहे. तुमचं गाव कुठलं? मी इथलीच आहे, कोटमदऱ्याची. अहो पहिलं आळया आणि सोंडे साईडला करून आम्ही अन्न खात होतो आश्रम शाळेमध्ये. आता एवढं चांगलं हे तर पाहायला पण नव्हतं. तेव्हा तर होतं का पाहिलं तेव्हा आम्हाला? तुमची कौतुक तेव्हा तुमचे कॅमेरा कुठं जातात? ज्या टायमाला चांगलं चिकनची का अशी बातमी येत नाही? चिकन खराब आहे, चिकन मध्ये काय किडा निघाला, असं काय येत नाही कधी? खराब असो किंवा खातात ना, खातात ना तुम्ही. तुमचे कॅमेरे कुठं जातात तेव्हा चांगले जेवण बनवल्यावर? नाही, तुम्ही गैरसमज नको. आम्ही जे वास्तव आहे ते मांडतो. तुमचा एक मुद्दा मला मान्य झाला की तुम्ही जेव्हा चांगलं काम करता तर ते चांगलं सुद्धा दाखवायला पाहिजे. तुमच्या सूचनेची 100% नोंद घेतली. तुम्ही हात पाय कापतात तेव्हा तुमचे कॅमेरे जातात कुठं? तुम्ही म्हणता का कौतिकाने एवढं कष्ट करतात? खरंच तुमचं जेवण चांगलं आहे. पगार मिळतो का वेळेवर? हो, आम्हाला सगळं वेळ भेटतो. आणि गरज जर असेल तर मॅडम तेवढी गरज मदत पण करते. आम्ही सगळ्या हातावरच्या महिला आहे का, असं नाही का कोणी कामाला आहे का काय? सर आमच्या हातावरची पोट आहेत आमची. तुम्ही दत्ता गवारींना ओळखता का? नाही ओळखत मी. यांचे मेवणे त्यांच्या असतील मेवणे. आता अख्खाचं गाव नाही ओळखू शकत तुम्ही. आपण. त्यांनी आता उपोषण करतायत आदिवासी मुलांना जेवण चांगलं मिळावं. 30 तारखेला जो काही प्रकार घडला त्याची चौकशी व्हावी. देसाई साहेब या सगळ्या यंत्रणेला पाठीशी घालतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची त्यांची मागणी आहे. तुम्ही दत्ता गवारी आपला एक भाऊ म्हणून त्यांना काय आव्हान? खोटं आहे असं करू नका. कशाला उगाच हे करताय? नव्हती आळाय, आम्ही पण खाल्ले नाही तर जेवण. आम्हाला तुम्ही डब्बा दाखवला असताना आम्ही मान्य केलं असतं. ती आळे होती ती कुणाला दाखवली का नाही? ती गुडूप का केली? तुम्ही दाखवलं का नाही? सगळ्यांना दाखवायचं होतं. कॅमेरा समोर आणायची होती. काही खरं आळे ती झाकून का टाकली? ते डबे तुम्ही खड्ड्यात टाकले का? जेवणाचे डबे ते दाखवायचे होते सगळ्यांना. म्हणजे परस्पर फेकून द्यायला नव्हते. रिटर्न पाठवायचे होते ना, मान्य केलं असतं ना. मग तुम्ही ऐका. मग तुमची जी ही संस्थेची तर कोण प्रमुख आहे त्यांनी मग तसं सांगायचं ना, बाबा जर याच्यामध्ये आम्हाला काला सांगायला लागते. त्या मुख्याध्यापकांनी पाहिली का नाही? त्यांनी दाखवायला आणायला लागत होती इथं. त्यांना तसं जाब का नाही विचारलं? मग आमच्यापर्यंत आता आम्ही तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही आता आमचाच राग करायला लागले. रागाचा प्रश्न नाही. मी माय मनात होतं ते सांगितलं तुम्हाला. काय हा माईक चांगलं कामाला कुठं जातो? एक लक्षात घ्या, ताईंची जी प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे ती योग्य आहे. एखादी वाईट घटना घडली की त्याची बातमी तात्काळ होते, परंतु एखादं चांगलं काम झालं तर ती सुद्धा कौतुकाची थाप पाठीवर पडायला हवी. ताईंच्या सूचनेची 100% नोंद घेतली. भविष्यकाळामध्ये इथं जे काही चांगलं होईल ते नक्की दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता अनेक वेळेला जे चुकीचं घडतं, शेवटी चांगलं घडण्यासाठी आपल्याला पगार दिला जातो. आपली ती जोखीम असते. चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण चुकीचं वागलो तर तो विषय बातमीचा होतो. पण एक निश्चित आहे, तुमच्या कौतुकाची थाप
डिपार्टमेंट पण देईल आणि बातमीदार म्हणून तुमच्या चांगल्या कामाच्या सोबत आम्ही सदैव असू. साबळे सर, या ठिकाणी हे जे सेंट्रल किचन हॉल आहे इथं तुमच्यावर नेमकी जोखीम काय? हा सर, म्हणजे माझ्यावर अशी जोखीम असते की आदल्या दिवशी मागणी घ्यायची कुठल्या शाळेवर किती मुलं आहे, निवासी अनिवासी, आणि त्यांना मग त्या याच्याप्रमाणे हे पाठवायचं. सगळं नाश्ता असेल, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, अल्पहार, हे सगळं जेवण त्यांना हे करायचं. म्हणजे इथं कागदावर नियोजन करायचं. आता आजचा मेनू होता पावभाजी, पाव, अंडा केळी, म्हणजे असं हे सगळं नियोजन असतं माझ्या. अनिवासी म्हणजे? अनिवासी म्हणजे ते फक्त एकच टाइम जेवतात, डे स्कॉलर मुलं. अच्छा, संध्याकाळी मुक्काम नाही करत? मुक्काम करत नाही ते मुलं. त्यांना पण आपण जेवण देतो? त्यांना पण जेवण देतो आपण. आता 30 तारखेला सोमतवाडीच्या शाळेवर जी भाजी राजमाची पाठवली त्याच्यामध्ये आळ्या होत्या असं मुख्याध्यापकांनी काहीतरी तुमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिले अशी माहिती मिळते. काय त्या दिवशी नेमकं घडलं? हो सर, त्या दिवशी काय झालं, 30 तारखेला म्हणजे ना 30/9 मलाच फोन आला. तिथले अधीक्षक त्यांचा. कोणाचा फोन आला? गायकवाड सरांचा फोन आला. कारण सगळे अधीक्षक फोन करतात ना शाळेवर, समजा काही जर अडचण आली तर फोन करतात. फोन केला की आम्हाला आळीसारखं काहीतरी वाटतंय. म्हणलं ठीक आहे, वाटतं ना ती भाजी तुम्ही देऊ नका, तिथं ठेवा. तर आम्ही लगेच इथं सूचना दिली की लगेच दुसरी भाजी तुम्ही द्या. हे काय, ताईंचं बोट पण कापलं तेव्हा, ते पटकन आम्ही अर्ध्या तासात दुसरी भाजी त्यांना तिथं. सगळा स्वयंपाक परत पाठवला की फक्त भाजी? फक्त राजम्याची भाजी त्यांना आम्ही पाठवून दिली. आणि मी लगेच सगळ्या शाळेला फोन केले की तुमच्याकडे काय आढळलं का? तर 5-6 शाळेमध्ये मला असं सांगितलं की आमच्याकडं काहीच आढळलं नाही. आता तिथं पुढे मुथाळणे आश्रम शाळा आहे, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्याकडे काहीच आढळलं नाही, आम्ही भाजी मुलांना देतोय. तर म्हणलं द्या. आणि अनेक दुसऱ्या शाळेवर काय म्हणले की आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असा मेसेज आला आहे की राजम्या भाजीमध्ये असं असं आहे. तर मग आता त्याच्या ग्रुपवर काहीतरी अफवा आली. तर म्हणलं ठीक आहे बा, तुम्हाला वाटतं तर तुम्ही ती भाजी देऊ नका. मग जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी मुलामुलींच्या किती आश्रमशाळा आहेत? जुन्नर तालुक्यामध्ये सोनवळे इथे आहे, आजनवळे इथे आहे, मुथाळणे, सोमंतवाडी आणि आंब्याला आहे. पण तिथं आपलं सेंट्रल किचनचं जेवण जात नाही. आंब्याला खटकाळले आश्रमशाळा. तिकडे जेवण कुठून जातं मग? नाही, आंब्याला तिथंच काय करतात, ते शाळेवर स्वयंपाक करतात. ते लांब आहे ना अंतर आंब्याचं. आता मागाशी जिथले जे चालक आहेत ते असं म्हणाले की याच्यामध्ये जर आम्ही दोषी असू तर आमच्यावर कारवाई करावी. आता तुम्ही इथं सुपरवायझर म्हणून काम पाहता, तर याच्यामध्ये तुमचा हलगर्जीपणा निदर्शनामध्ये आला, तुमच्यावर कारवाई व्हायला हवी? 100% कारवाई व्हायला हवी. कारण मला तर म्हणजे सेंट्रल किचनचं जाऊ द्या आणि ते नाही का आपलं प्रकल्प कार्यालयाचं जाऊ द्या, मला हजारो आदिवासी माणसं ओळखणारे. म्हणजे मी कुठे आदिवासी भागात गेलो तर आदिवासी लोक मला नाही का कुणी जेवल्याशिवाय येत नाही. म्हणजे तुम्ही पण आदिवासी? नाही, मी आदिवासी नाही, तर जातीचा संबंधच येत नाही याच्यामध्ये. असंच विचारलं. आता हे सगळ्या महिला म्हणाल्या आम्ही आदिवासी आहोत. पण मी जरी आदिवासी नसलो तर मी 22 वर्षापासून इथं याच्यामध्ये काम करतो. आणि कुठल्याही गावात गेलो तर आदिवासी लोक मला म्हणजे आपलं पुरणपोळ्या खाल्ल्याशिवाय आपुलकीनं तुम्हाला जीव लावतात? आपुलकीनं, हो, आपुलकीनं हे करतात. आता तिथलीच एक मुलगी होती सोमंतवाडीची, घाटघरची, तिला 98 मार्क होते राज्यशास्त्रामध्ये. तर मी ती बातमी आमच्या वरिष्ठांना कळवली, किरण कुलकर्णी साहेबांना. तर त्यांनी तिला 31,000 रुपयाची मदत दिली होती. म्हणजे सोमंतवाडीवरच्या बऱ्याचशा हजारो मुली असन त्यांना टायपिंग, MSc म्हणजे आमच्या मित्रांच्या माध्यमातून मी अशी मदत मिळवून दिलेली. त्यामुळं मला बरेच लोक ओळखतात. त्यामुळं आता मला तर कसं म्हणजे मी इथं खोटं बोलू शकतो, पण मग आता मला माझ्याशीच खोटं नाही बोलता येणार ना, अशी गोष्ट आहे. साबळे सर या संपूर्ण यंत्रणेचं नियोजन करत असतात. हे ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत, ह्या मुलं त्यांचे कौटुंबिक यांना ओळखतात, त्यांच्याकडे येतात जातात, एक कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे. आणि या सगळ्या महिला आहेत, ह्या सगळ्या आदिवासी महिला आहेत, त्यांची मुलं, नातेवाईकांची मुलं ह्या परिसरातील आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत. त्यामुळे इथं असं काही होईल असं नाही, असा यांचा दावा आहे. आता नेमकं खरं काय खोटं काय, दूध का दूध पाणी का पाणी, संबंधित अधिकारी इथलं सॅम्पल घेऊन गेलेत, इथं पाहणी करून गेलेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, तूर्त इतकंच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.